मला सांगा, आपण कंपन्यांचे वर्गीकरण किंवा कंपन्यांचे प्रकार अभ्यासलेले आहेत, बरोबर? मला प्रमुख 4 प्रकार सांगायचे कंपन्यांच्या प्रकाराचे. यस, पहिले ऍप करता करता वेळ निघून जातोय, त्याच्यामुळे ज्यांना येते त्यांनी सांगायला सुरुवात करा, काही हरकत नाही. सांगायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाईप करू शकता, परंतु ते प्रकार जास्त आहेत त्यामुळे टाईप करणं वेळ खाऊ ठरणार आहे. त्यामुळे आपण काय करूया, ज्यांना ओरली येते त्यांनी सांगायचंय. येस सर मी सांगू का? येस. नोंदणीनुसार कंपनी, सभासद संख्येनुसार कंपनी, जबाबदारी तत्वानुसार, नियंत्रणानुसार. व्हेरी गुड. मग आता 4 प्रकार झाले. पहिला प्रकार सांगितलं तुम्ही, नोंदणीनुसार कंपन्यांचे प्रकार. आता कंपनी नाही म्हणायचं, कंपनीचे प्रकार म्हणायचं, तिथे टायटल आहे ते. नोंदणीनुसार कंपन्यांचे किती प्रकार आहेत बेटा? ज्याला येते त्याने सांगा. 3 प्रकार आहेत. व्हेरी गुड. कोणते? सनदी कंपनी, विशेष कायद्याने स्थापन केलेली कंपनी आणि नोंदणीकृत स्थापन केलेली कंपनी. नोंदणीकृत कंपनी. व्हेरी गुड. नोंदणीकृत कंपनी. दुसरा प्रकार सांगितला होता, सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार. त्यामध्ये कोणते 2 प्रकार आहेत? मी 2 म्हटलोय. सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनी. व्हेरी गुड. अगोदर खाजगी कंपनी म्हणूयात, नंतर सार्वजनिक कंपनी म्हणूयात. ओके. मला खाजगी कंपनीची व्याख्या कोण सांगताय? जी कंपनी सार्वजनिक नाही ती खाजगी ठीक आहे. व्हेरी गुड. सर्वात सोपी व्याख्या. पुढे. Yes. सभासद संख्या. आपण टायटल काय म्हटले? सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार, बरोबर ना? मग कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती सभासद संख्या असते ते सांगितलं की झाली व्याख्या. जास्तीत जास्त 200. खासगी कंपनीमध्ये कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 200. 200. व्हेरी गुड. भारतीय कंपनी कायदा किंवा नवीन कंपनी अधिनियम 2013 नुसार ही संख्या वाढवलेली आहे. पूर्वी भारतीय कंपनी कायदा 1956 नुसार खासगी कंपनीची कमाल सभासद संख्या ही किती होती? 50. बरोबर. हा, आता ती 2013च्या कंपनी कायद्याने वाढवलेली आहे, 200 केलेली आहे. व्हेरी गुड. सार्वजनिक कंपनीची व्याख्या. बरोबर घेतली. व्हेरी गुड. सार्वजनिक जी कंपनी खाजगी नाही, जी कंपनी खाजगी कंपनी नाही अशी कंपनी म्हणजे सार्वजनिक कंपनी. पूर्ण सभासद संख्येनुसार आपण सांगू शकतो, ज्या कंपनीत किमान किमान 7, कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 7 व जास्तीत जास्त अमर्यादित. व्हेरी गुड. व्हेरी गुड. व्हेरी गुड. नंतर क प्रकार आहे जबाबदारी तत्वानुसार कंपन्यांचे प्रकार. त्यामध्ये 3 प्रकार आहेत. ते कोणते? भागांनी मर्यादित कंपनी, हमीने मर्यादित कंपनी आणि अमर्यादित कंपनी. व्हेरी नाईस. त्यापैकी मला भागांनी मर्यादित कंपनी म्हणजे काय, कोण सांगेल? येस. भागांनी मर्यादित कंपनी. ज्या कंपन्यांचे भाग भांडवल सभासद भाग खरेदी करून घेतले जातात. बरोबर आहे. सभासद भागांची खरेदी करतात, परंतु जबाबदारी हा शब्द प्रयोग आहे बेटा तिथे. जबाबदारी आपण भागांची असते. भागांच्या किमती एवढी. व्हेरी गुड. सभासदांनी खरेदी केलेल्या भागांची जबाबदारी किंवा जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या किमती इतकीच मर्यादित स्वरूपाची असते. त्याला आपण काय म्हणतो? भागांनी मर्यादित कंपनी. समजा कंपनीला तोटा झाला तर अशा वेळेला भागधारकांना भागाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम द्यावी लागत नाही. कंपनी लिमिटेड बाय शेअर्स. व्हेरी गुड. सेकंड वन, हमीने मर्यादित कंपनी. तुम्ही सांगितलंय म्हणजे काय? ज्या कंपन्यांची जबाबदारी हमीच्या रकमे एवढीच असते. व्हेरी नाईस. कंपनीच्या सभासदांची किंवा भागधारकांची जबाबदारी ही त्यांनी दिलेल्या हमीच्या रकमे इतकीच मर्यादित असते. आणि
या हमीची रक्कम कंपनी अस्तित्वात असेपर्यंत द्यावीच लागते असं नाही, परंतु कंपनीचं समापन जेव्हा व्हायचं असतं तेव्हा मात्र हमीची रक्कम कंपनीकडे भरणं अपेक्षित असतं. हमीने मर्यादित कंपन्यांना देणगी स्वरूपात रक्कम स्वीकारता येते. बरोबर. कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा विज्ञान क्षेत्र आहे, या क्षेत्राच्या विकासासाठी या कंपनीची स्थापना झाली असते. नंतर तिसरा प्रकार अमर्यादित कंपनी. ज्या कंपनीची भागधारकांची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते अशा कंपनीस अमर्यादित कंपनी असे म्हणतात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते म्हणजे त्यांनी जितक्या रकमेचे भाग खरेदी केलेले आहेत, कदाचित कंपनीला तोटा झाला किंवा विसर्जन प्रसंगी त्यांना देणी देण्यासाठी जास्त रक्कम, भागाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम सुद्धा द्यावी लागते. आता नियंत्रणाच्या आधारावर कंपन्यांचे प्रकार. पहिला प्रकार पाहिला आपण सरकारी कंपनी, प्रमुख कंपनी. व्हेरी गुड. होल्डिंग कंपनी आपण त्याला म्हटलंय. कशाला म्हणतात प्रमुख कंपनी? प्रमुख कंपनी कोणत्या कंपनीला म्हणतात? जी कंपनी दुसऱ्या कंपनीचे निम्म्यापेक्षा अधिक भांडवल धारण करते व त्या कंपनीवर नियंत्रण ठेवते त्या कंपनीला प्रमुख कंपनी असे म्हणतात. व्हेरी गुड. म्हणजे नियंत्रण ठेवणारी कंपनी जी आहे ती प्रमुख कंपनी असते. बोल बेटा. यस. हो. आणि त्या प्रमुख कंपनीकडे दुय्यम कंपनीचे नियंत्रण असते. बरोबर. दुसऱ्या कंपनीचे मेजॉरिटी भाग 50% पेक्षा किंवा 51% पेक्षा भाग ग्रहण केले असतात. नंतर दुसरा प्रकार सहाय्यक कंपनी. पूरक कंपनी असं देखील म्हणतात सहाय्यक कंपनीला. सबसिडियरी कंपनी. प्रमुख कंपनी ज्या कंपनीवरती नियंत्रण ठेवते. व्हेरी गुड. ज्या कंपनीवर प्रमुख कंपनी म्हणजे सूत्रधारक कंपनी नियंत्रण ठेवते अशा कंपनीला सहाय्यक कंपनी असे म्हणतात. तिसरा प्रकार दुय्यम कंपनीची दुय्यम कंपनी. पूरक कंपनी. यस. कंपनी. यस. व्हेरी गुड. येस येस. या दुय्यम कंपनीवर प्रमुख कंपनीचे नियंत्रण असते अशा दुय्यम कंपनीची दुय्यम कंपनी म्हणजे दुय्यम कंपनीची दुय्यम कंपनी असे होय. बरोबर. येते लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. बऱ्यापैकी उत्तर तुम्ही सांगितलेत. मला आनंद वाटला उत्तर ऐकल्यानंतर. आता आपण इतर प्रकारचे आहेत कंपन्यांचे ते पाहायला सुरुवात केली होती कालच. त्यामध्ये एक व्यक्ती कंपनी हा जो पार्ट आहे तो आपण पाहायला सुरुवात केली. तर त्यामध्ये बघा एक व्यक्ती कंपनीची आपण व्याख्या अभ्यासलेली आहे. ज्या कंपनीमध्ये फक्त एकच सभासद असतो, सभासद किंवा त्याला तुम्ही सदस्य म्हटलात ना, सदस्य तरी चालणार आहे. एकच सभासद किंवा सदस्य असतो अशा कंपनीला किंवा तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. व्हेरी गुड. आता बघा जे इराणी कंपनीने 2005 मध्ये एक व्यक्ती कंपनी या संकल्पनेचा शोध लावलेला आहे किंवा शिफारस केलेली आहे. कारण युरोपमध्ये किंवा डेव्हलप्ड कंट्रीज मध्ये एक व्यक्ती कंपनीची मुळातच अगोदरच 2005 पेक्षा पूर्वी सुरुवात झाली होती आणि म्हणून एक व्यक्ती कंपनीचं अस्तित्व भारतात सुद्धा शक्य होतं आणि म्हणून या जे इराणी कंपनीने एक व्यक्ती कंपनीची शिफारस केली आहे. त्यामध्ये आपण एक व्यक्ती कंपनी संदर्भात काही वैशिष्ट्ये अभ्यासत आहोत. तर त्या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य एका व्यक्तीकडून कंपनीच्या कार्यांचे संचालन आपण हे पाहिलेलं आहे. म्हणजे कंपनीचं व्यवस्थापन आणि नियंत्रण फक्त एक व्यक्ती करते. कारण कंपनीच्या स्थापनेसाठी किती व्यक्तींची गरज असते? फक्त एका व्यक्तीची गरज असते आणि म्हणून एकच व्यक्ती कंपनीचं नियोजन आणि नियंत्रण किंवा संचालन म्हणतो कंपनी चालविणे या कामासाठी एक व्यक्ती पुरेशी ठरते. दुसरं नामनिर्देशन किंवा वारसदार व्यक्तीची नियुक्ती. बघा इतर कुठल्याच कंपन्यांच्या प्रकारामध्ये वारसदाराची नेमणूक करणं शक्य नाही किंवा तशी कायदेशीर तरतूद नाही. परंतु एक व्यक्ती कंपनी संदर्भात नामनिर्देशन करता येतं म्हणजे नॉमिनी नेमता येतो. म्हणजे एक व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर किंवा त्याच्या वेडेपणानंतर किंवा त्याच्या दिवाळखोरीनंतर किंवा त्याच्या अकार्यक्षमतेनंतर त्या कंपनीचं नियोजन आणि नियंत्रण कुणी करावं या संदर्भात नॉमिनीची नियुक्ती. म्यूट करू का बेटा आता सगळ्यांना?
येस, आवाज येतोय ना? ठीक आहे, आता मी शिकवतोय म्हणून मी तुम्हाला म्यूट करतो. ओके, बघा इथे तुम्ही पाहिले की एक व्यक्ती कंपनीच्या सभासदाला आपला वारसदाराची नेमणूक करता येते, कारण एकुलता एक सभासद असतो आणि त्याच्या मृत्यूनंतर किंवा त्याच्या दिवाळखोरीनंतर त्याच्या वेडेपणामुळे किंवा त्याच्या अकार्यक्षमतेमुळे अक्षमतेमुळे त्या कंपनीचं संचालन करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची गरज असते. आणि ती व्यक्ती कोण असते, तर ज्या व्यक्तीची वारसदार म्हणून नोंदणी केलेली आहे अशीच व्यक्ती त्या ठिकाणी त्या कंपनीचं नियोजन करू शकते, नियंत्रण करू शकते. नंतर खासगी कंपनी, तिसरा वैशिष्ट्य आपण पाहिले, तर इथे असं म्हटलंय की नवीन कंपनी अधिनियम किंवा त्याला भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 3 पोट कलम 1 पोट कलम सी अनुसार केवळ एकच व्यक्ती कोणत्याही कायदेशीर हेतूसाठी एक व्यक्ती कंपनीची स्थापना करू शकते. तसेच या कलमानुसार एक व्यक्ती कंपनी ओपीसी या खासगी कंपन्या असल्याचे नमूद केलेले आहे. म्हणजे भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 3 पोट कलम 1 पोट कलम सी अनुसार प्रत्येक एक व्यक्ती कंपनी ही खासगी कंपनी आहे असं या कायद्यानेच नमूद केलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे, काही विशिष्ट प्रक्रियांतून सवलती किंवा विशेष सुविधा या एक व्यक्ती कंपन्यांना प्राप्त झालेल्या आहेत. कोणत्या सुविधा, तर काल मी सांगितल्याप्रमाणे ज्या सवलती खासगी कंपन्यांना मिळत नाहीत अशा सवलती किंवा विशेष अधिकार एक व्यक्ती कंपन्यांना मिळतात. उदाहरणार्थ बघा, यापूर्वी तुम्ही जर अभ्यासला असेल तर एक गोष्ट नक्की तुमच्या लक्षात आली असेल, खासगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यामध्ये जर भेदभाव केला आपण किंवा भेद केला, फरक केला, तर सार्वजनिक कंपनीच्या तुलनेत खासगी कंपन्यांना कंपनी कायद्याने विशेष सवलती किंवा सूट दिलेली आहे. आता त्याही पुढे एक पाऊल, एक व्यक्ती कंपनीला सुद्धा जास्त सवलती भारतीय कंपनी कायदा 2013 ने दिलेल्या आहेत. मग त्या सवलती कोणत्या, बघा, एक व्यक्ती कंपनीस वार्षिक सर्वसाधारण सभा किंवा विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे बंधन नाही किंवा तशी सक्तीही केलेली नसते. बघा, प्रत्येक खासगी कंपनीला विशेष सर्वसाधारण सभा विशेष प्रसंगी किंवा दरवर्षी आर्थिक वर्ष संपल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा ही घ्यावीच लागते. परंतु इथे खासगी कंपनीच्याही पुढे जाऊन एक व्यक्ती कंपनीला सार्वजनिक सभा, आपलं सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा घेतलीच पाहिजे असं काही कायदेशीर बंधन नाही. परंतु कंपनी व्यवसाय किंवा व्यवहार पूर्ण करण्यासाठी साधा ठराव किंवा विशेष ठराव संमत करावा लागतो. मग सर्वसाधारण सभा घ्यायची नाहीये किंवा विशेष सर्वसाधारण सभा घ्यायची नाही, अशा वेळेला एक व्यक्ती की जी व्यक्ती कंपनीचं संचालन करते अशी व्यक्ती साधा किंवा विशेष ठराव करून कंपनीचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करते. याचा अर्थ काय, की सर्वसाधारण सभा किंवा विशेष सभा घेण्याचं बंधन कायद्याने एक व्यक्ती कंपनीला केलेलं नाही आणि म्हणून इतर कंपन्यांपेक्षा एक व्यक्ती कंपनीला विशेष सूट आणि सवलती किंवा सुविधा किंवा विशेष अधिकार कंपनी कायदा 2013 ने दिलेले आहेत. पाचवं वैशिष्ट्य आहे, एक सदस्य किंवा सभासद. आपण यापूर्वी पाहिलेच व्याख्येमध्ये की ज्या संस्थेची स्थापना केवळ एक आणि एकच व्यक्ती करते अशा कंपनीला एक व्यक्ती कंपनी असं म्हणतात. तर इथे म्हटलंय, इतर खासगी कंपन्यांप्रमाणे एक व्यक्ती कंपनीमध्ये केवळ एकच सदस्य किंवा भागधारक व्यक्ती असू शकते. बघा, फक्त एकाच्या अस्तित्वाने किंवा एकाच्या प्रयत्नातून एक व्यक्ती कंपनीची स्थापना होते. तुम्ही पाहिले खासगी कंपनीची व्याख्या, खासगी कंपनीमध्ये किमान 2 सभासद आणि जास्तीत जास्त 200 पर्यंत असतात. पण एक व्यक्ती कंपनीला एक व्यक्ती संघटनेची किंवा कंपनीची स्थापना करू शकते. म्हणून एक व्यक्ती, एक सदस्य किंवा एक सभासद या एक व्यक्ती कंपनीसाठी आवश्यक असतो. त्यानंतर कामाचा वारसा नाही. बघा, इथे कामाचा म्हणजे काय, कंपनी कामकाजाचा, इथे मी बदल करतो. ठीक आहे, कंपनी कामकाजाचा ठीक आहे, कंपनी कामकाजाचा वारसा नाही. बघा, इथे काय म्हटलं, एक व्यक्ती कंपनीमध्ये केवळ एकच सदस्य किंवा सभासद असल्याने त्याच्या मृत्यूनंतर
नामनिर्देशित व्यक्तीने एक व्यक्ती कंपनीचे एकमेव सदस्य होण्यासाठी आपली स्वीकृती किंवा नकार कळविणे आवश्यक असते. बघा, एक व्यक्ती कंपनीच्या सदस्याच्या बाबतीत किंवा सभासदाच्या बाबतीत तो सदस्य दिवाळखोर झाला, मृत पावला किंवा तो वेडा झाला किंवा तो अकार्यक्षम झाला तर त्या कंपनीचा एक व्यक्ती कंपनीचा कारभार नॉमिनीने चालवायचा असतो, म्हणजे वारसदाराने चालवायचा असतो. पण वारसदाराकडे त्या कंपनीचं संचालन देण्या अगोदर त्या वारसदाराची इच्छा आहे की नाही कंपनीचं कामकाज पाहण्याची याविषयीची त्याची संमती किंवा नकार जो आहे तो अपेक्षित असतो. त्याने जर नकार दिला तर त्या वारसाकडे त्या कंपनीचं कामकाज जात नाही. म्हणजे नामनिर्देशित व्यक्तीच्या स्वीकृतीनंतरच एक व्यक्तीचे अस्तित्व टिकून राहते, अन्यथा कंपनीचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. लक्षात घ्या, एक व्यक्ती कंपनीच्या वारसाने जर नकार दर्शविला तर कंपनीचे अस्तित्व पुढे टिकून राहत नाही, म्हणजे कंपनी कामकाजाला वारसा राहत नाही किंवा चिरकाल अस्तित्व, इथे आपण चिरंतन अस्तित्व किंवा त्याला आपण वारसा म्हणूयात, वारसा नाही. जर नॉमिनीने वारसदाराने नकार दर्शविला तर कंपनीचं अस्तित्व संपुष्टात येतं. बघा, खासगी कंपनी असेल किंवा सार्वजनिक कंपनी असेल, अशा कंपनीमध्ये एक सभासद कंपनी सोडून गेला काय, म्हणजे त्याने कंपनीचे भाग विकले काय आणि अनेक सभासद कंपनीत आले काय, तरी सुद्धा कंपनीचं चिरंतन अस्तित्व जे आहे ते टिकून राहतं. म्हणजे कुणाच्या येण्याने आणि कुणाच्या जाण्याने कंपनीच्या अस्तित्वावर कोणताही परिणाम होत नाही, कारण कंपनीला चिरंतन अस्तित्व प्राप्त होतं सार्वजनिक कंपनीला. तसं एक व्यक्ती कंपनीला मात्र नाहीये. एक व्यक्ती कंपनीचा जो एकुलता एक सदस्य असतो, सभासद असतो, भागधारक असतो, त्याच्या अकार्यक्षमतेमुळे, कदाचित दिवाळखोरीमुळे किंवा वेडेपणामुळे किंवा मृत्यूमुळे ती जागा रिक्त झाली तर त्याचा जो वारस म्हणून नेमलेला आहे नॉमिनी म्हणून, त्याने जर होकार दर्शविला तरच कंपनी पुढे चालू राहते आणि जर नकार दर्शविला तर कंपनीचं अस्तित्व संपुष्टात येतं. पुढचं वैशिष्ट्य आहे इथे काय म्हटलंय, ठीक आहे, ते पुरेसं दिसत नाहीये. भारतीय कंपनी अधिनियम किंवा कायदा 2013 मध्ये एक व्यक्ती कंपनीचे उद्दिष्टे व हेतू इत्यादी बाबींचे तपशीलवार व स्पष्टपणे विवेचन व विश्लेषण केलेले आहे किंवा केले पाहिजे. म्हणजे एक व्यक्ती कंपनीची स्थापना कोणत्या उद्देशाने किंवा हेतूने होते आहे ह्याचा स्पष्ट उल्लेख कंपनीच्या स्थापने संदर्भात किंवा स्थापनेच्या प्रसंगी करणं अपेक्षित आहे. म्हणजे एक व्यक्ती कंपनीची स्थापना कोणत्या हेतूने केली जात आहे हे कंपनीच्या नोंदणीच्या प्रसंगी स्पष्टपणे तपशीलवारपणे नमूद केलं पाहिजे, तरच त्या कंपनीच्या नोंदणीला मान्यता मिळते. पुढचं वैशिष्ट्य आहे भागांनी मर्यादित, हमीने मर्यादित किंवा अमर्यादित कंपनी म्हणून स्थापना. बघा, आपण यापूर्वी पहिलं वैशिष्ट्य की खासगी कंपनी म्हणून एक व्यक्ती कंपनीला संबोधलं जातं, तर तुम्हाला आठवण पण करून देतो, इथे लिहिलंय बघा. तिसरं वैशिष्ट्य आहे खासगी कंपनी. काय म्हटलंय, या कलमानुसार एक व्यक्ती कंपनी म्हणजे ओपीसी 1 पर्सन कंपनी या खासगी कंपन्या असल्याचे नमूद केलेले आहे. हे जरी वैशिष्ट्य आपण पाहिलं तरी देखील 8वं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगतंय, भागांनी मर्यादित, हमीने मर्यादित किंवा अमर्यादित कंपनी म्हणून सुद्धा एक व्यक्ती कंपनीची स्थापना करता येते. तर एक व्यक्ती कंपनी भागांनी मर्यादित असेल तर तिचे किमान भांडवल हे रुपये 1 लाख असणे आवश्यक आहे. तसेच अशा कंपनीस भागांच्या विक्रीसाठी जाहिरात मात्र करता येत नाही. म्हणजे भागांनी मर्यादित म्हणजे भागधारकांची जबाबदारी मर्यादित स्वरूपाची ठेवायची असेल किंवा हमीपुरती मर्यादित ठेवायची असेल किंवा अमर्यादित ठेवायची असेल तर अशा प्रसंगी सुद्धा एक व्यक्ती कंपनीची स्थापना त्या ठिकाणी करता येते. पुढचं वैशिष्ट्य आहे विशिष्ट नाव. एक व्यक्ती कंपनीला सुद्धा इतर कंपन्यांना जसं नाव दिलेलं असतं, कृत्रिम व्यक्ती म्हणून एक स्वतंत्र नाव दिलेलं असतं, तसं एक व्यक्ती कंपनीला सुद्धा स्वतंत्र नाव दिलेलं असतं. कशासाठी, तर त्या एक व्यक्ती कंपनीची स्वतंत्रपणे ओळख पटण्यासाठी. बघा इथे लिहिलेलं आहे, एक व्यक्ती कंपनीची स्वतंत्रपणे ओळख पटण्यासाठी अशा कंपनीला विशिष्ट नाव देता येते किंवा दिले जाते. बघा, जगामध्ये एकूण एक बाबी आहेत, प्रत्येक बाब जी आहे त्या बाबीला नाव दिलेलं आहे. म्हणजे निसर्गामध्ये अशी एकही बाब नाही की तिला नाव नाहीये. म्हणजे ती निर्जीव वस्तू असेल, सजीव बाब असेल, व्यक्ती असतील, या सगळ्यांना एक विशिष्ट नाव दिलं असतं आणि विशिष्ट नावामुळे काय होते, आयडेंटिटी त्या ठिकाणी सांगते ते. गौरव, हा, तर
एक व्यक्ती कंपनीला सुद्धा स्वतंत्र नाव त्या ठिकाणी दिलेलं असतं. नंतर प्रत्येक दस्तऐवजावर नाव. बघा आपण पूर्वी पण पाहिलंय की एक व्यक्ती कंपनीच्या प्रत्येक कागदपत्रावर 1 पर्सन कंपनी. इथे बघा ओपीसीचा अर्थ काय होतो लॉंग फॉर्म आपण इथे लिहूयात 1 पर्सन कंपनी. बघा ओपीसीचा अर्थ होतो 1 पर्सन कंपनी. म्हणजे एक व्यक्ती कंपनीला आपल्या प्रत्येक कागदपत्रावर किंवा दस्तऐवजावर 1 पर्सन कंपनी ओपीसी किंवा एक व्यक्ती कंपनी एकल व्यक्ती कंपनी असं स्पष्टपणे नमूद करावं लागतं. ठीक आहे, हे वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे किमान एक संचालक. आपण पाहिलंय किमान एक संचालक म्हणजे एक सभासद असेल तर तोच संचालक बनतो. पण कमाल किती असावेत संचालक तर ते सुद्धा इथे दिलेलं आहे. बघा एक व्यक्ती कंपनीत किमान एक संचालक किंवा कमाल म्हणजे जास्तीत जास्त 15 संचालक असू शकतात. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की एक व्यक्ती कंपनीमध्ये कमीत कमी एक संचालक आणि जास्तीत जास्त 15 संचालक असू शकतात. आता हा सगळा थिअरॉटिकल पार्ट आहे मित्रांनो. आपल्याला माहित नाही आपल्या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे. आता आपण ऑनलाईन पद्धतीने शिकतो आहोत. जर समजा विद्यापीठाने अट टाकली काय की विद्यार्थ्यांची परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार, एमसीक्यूच्या धर्तीवर होणार. आता जसं थर्ड इयर बीकॉम किंवा एमकॉमच्या परीक्षा होतात, लास्ट इयरच्या परीक्षा आता सध्या सुरू आहेत ऑनलाईन पद्धतीने. जर समजा विद्यापीठाने नमूद केलं की विद्यार्थ्यांनी आता परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने द्यायची आहे तर ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स येणार नाही, एमसीक्यूज येतील, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स म्हणजे फिल इन दी ब्लँक्सच्या स्वरूपातले. आणि मग अशा वेळेला हे जे सगळं पाहतोय ना आपण हे थिअरॉटिकली पार्ट, यातला प्रत्येक भाग या प्रत्येक बाबीवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. बघा इथे फॉर एक्झाम्पल किमान एक संचालक, एक व्यक्ती कंपनीत किमान एक संचालक किंवा जास्तीत जास्त टिंब संचालक असू शकतात. तर तिथे तुम्हाला 15 लिहिणं अपेक्षित आहे, जास्तीत जास्त संख्या ही 15 असते. म्हणजे हा पार्ट थेरॉटिकली अतिशय महत्वाचा ठरतो. योगायोगाने जर डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा झाली तर कदाचित मुलं लिहू शकतील, पण एमसीक्यूज असेल तर टू दी पॉइंट तिथे उत्तर असावं लागतं आणि त्यामुळे कदाचित हा पार्ट तुम्ही जो शिकताय ना तो अतिशय काळजीपूर्वक अभ्यासणं फार गरजेचं आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे कव्हर होते हा पार्ट. ओके नाही आहे सुरू आहे. 12वं वैशिष्ट्य आहे किमान भरणा केलेले भांडवल, त्याला पेड अप कॅपिटल असं म्हणतोय आपण. किमान भरणा केलेले भांडवल आवश्यक नाही. बघा एक व्यक्ती कंपनीसाठी किमान भांडवलाची अट, पेड अप कॅपिटलची अट टाकलेली नाही. भारतीय कंपनी कायदा 2013 अनुसार एक व्यक्ती कंपनीसाठी किमान पेड अप भांडवल किंवा कॅपिटलची रक्कम नमूद केलेली नाही किंवा विहित केलेली नाही किंवा निश्चित केलेली नाही. म्हणजे एक व्यक्ती कंपनीमध्ये किमान पेड अप कॅपिटल जे आहे ते किती असावं हे काही सांगितलेलं नाही. त्यामुळे किमान भांडवलाची अट जी आहे ती या एक व्यक्ती कंपनीसाठी घातलेली नाही हे आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. पुढचं वैशिष्ट्य आहे एखादी व्यक्ती या कंपनीचे वारसदार म्हणून आपले नाव केव्हाही मागे घेऊ शकते. बघा तुम्ही वारसदाराच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा माहिती पाहिलेली आहे. कोणती की सभासद व्यक्तीच्या दिवाळखोरीनंतर, वेडेपणानंतर किंवा त्याच्या मृत्यूनंतर किंवा त्याच्या अकार्यक्षमतेनंतर तो सभासद त्या कंपनीचं कामकाज पाहू शकत नाही. मग अशा वेळेला कामकाज कोणी पाहायचं असतं? नॉमिनीने, वारसदाराने. मग तिथे आपण काय म्हटलं होतं, जर वारसदाराने होकार दर्शविला म्हणजे स्वीकृती दर्शवली तरच त्याच्याकडे त्या कंपनीचं संचालन जातं. अन्यथा त्याने जर नकार दर्शविला तर कंपनीचं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं. आणि म्हणून कंपनीचं अस्तित्व संपवायचं की कंपनी सुरू ठेवायची हे सर्व कोणाच्या हातात असतं? भागधारकाच्या मृत्यूनंतर किंवा दिवाळखोरीनंतर हे वारसदाराच्या हातात असतं. आणि म्हणून एक व्यक्ती कंपनी एखादी व्यक्ती या कंपनीचे वारसदार म्हणून आपले नाव केव्हाही मागे घेऊ शकते. एखाद्या व्यक्तीला अमान्य असेल की मला नाही त्या कंपनीमध्ये कंपनीचं वारसदार म्हणून काम करायचंय तर ती व्यक्ती आपलं वारसदार म्हणून असलेलं नाव मागे घेऊ शकते.
असं काही कायदेशीर बंधन नाही की एकदा वारसदार नेमलाय आणि त्याच्याकडे त्या कंपनीचा वारसा किंवा नॉमिनी जो आहे तोच असू शकेल, त्यात बदल करता येत नाही. म्हणजे बघा आता इथे असं म्हटलंय, एक व्यक्ती कंपनीचे वारसदार म्हणून आपले नाव केव्हाही मागे घेऊ शकते. याचा अर्थ काय की कोणत्याही व्यक्तीची कोणत्याही प्रसंगी वारसदार म्हणून नेमणूक करता येते. मात्र त्यासाठी पहिला जो वारसदार होता त्याची स्वीकृती, होकार किंवा नकार मिळविणं अपेक्षित आहे. म्हणजे पहिल्या व्यक्तीने, पहिल्या वारसदाराने जर नकार दर्शविला तर दुसऱ्या वारसदाराची नेमणूक त्या ठिकाणी करता येऊ शकते. ठीक आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे, या कंपनीस आपल्या वारसामध्ये बदल करता येतो. ठीक आहे. वरच्या आता मी जे स्पष्टीकरण सांगितले अगदी तसंच आहे. या कंपनीचा आपल्या वारसामध्ये बदल करता येतो. म्हणजे एका व्यक्तीची वारसदार म्हणून नेमणूक केली असेल, त्याने नकार दर्शवला, समजा एकदा त्याने स्वीकार दर्शविलेला आहे, स्वीकृती दर्शवलेली आहे, तर दुसऱ्या व्यक्तीची वारस म्हणून नेमणूक करता येणार नाही. परंतु त्याने जर नकार दर्शविला तर कंपनीला वारसामध्ये बदल करता येतो, नॉमिनीमध्ये बदल करता येतो. परंतु या बदलाची माहिती कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे आवश्यक आहे. समजा कंपनीचा वारसदार बदललाच तर त्या वारसदाराची, बदललेल्या वारसदाराचं नाव किंवा माहिती कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठविणे आवश्यक आहे. एक व्यक्ती कंपनीने निश्चित निर्धारित वेळेत हे नाव वारसाचं नोंदणी अधिकाऱ्याकडे कळविलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. पुढचं वैशिष्ट्य आहे, एक व्यक्ती कंपनीने आपली आर्थिक पत्रके आर्थिक वर्ष संपल्यापासून 180 दिवसांच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवली पाहिजेत. बघा, तुम्हाला माहित आहे प्रत्येक व्यवसायाचं किंवा कंपनीचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. बरोबर. 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर त्या आर्थिक वर्षामध्ये जी काही आर्थिक उलाढाल झालेली आहे त्या संदर्भातली जी आर्थिक हिशेब पत्रक आहे, या हिशेब पत्रकांची नोंदणी किंवा सबमिशन म्हणत आपण नोंदणी अधिकाऱ्याकडे करावं लागतं. आणि मग हे सबमिशन किंवा ही नोंदणी किती दिवसांमध्ये करणं अपेक्षित आहे? 180 दिवस. आता 180 दिवस म्हणजे किती महिने झाले? 6 महिने. बरोबर. 180 दिवस म्हणजे 6 महिने. म्हणजे एक व्यक्ती कंपनीने आर्थिक वर्ष संपल्यापासून आपली आर्थिक हिशेब पत्रके नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे गरजेचे आहे. परंतु किती मुदत येईल? 6 महिन्यांच्या आत. 6 महिन्यांपर्यंत अशी हिशेब पत्रके नाही पाठवली तरी चालेल, कारण तो मीन व्हाईलचा काळ जो आहे तो आर्थिक हिशेबांसाठी राखून ठेवलेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये, त्या 6 महिन्यांमध्ये कंपनीने आर्थिक वर्षात जी उलाढाल केलेली आहे त्या उलाढाली संदर्भात जे काही डिटेल्स आहेत नमूद करणं राहिलं असेल किंवा जे काही कायदेशीर प्रक्रिया त्या पूर्ण करायच्या असतील तर त्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी दिला जातो. मात्र 6 महिन्यानंतर एक व्यक्ती कंपनीने जर नोंदणी अधिकाऱ्याकडे हिशेब पत्रके सादर केली तर कंपनीला दंड होऊ शकतो. पुढचं वैशिष्ट्य आहे, एक व्यक्ती कंपनीच्या सर्व करारांची माहिती नोंदणी अधिकाऱ्याकडे देणे बंधनकारक आहे. आता एक व्यक्ती कंपनीच्या करारांची माहिती, करार म्हणजे काय आणि काय असतात हे करार? करार हे व्यवहारांशी निगडीत असतात. म्हणजे एक व्यक्ती कंपनीला भविष्यामध्ये जे व्यवहार करायचे असतात त्या व्यवहारांसंदर्भात करार केलेले असतात. हे करार कशासाठी केलेले असतात? निश्चितता, स्थैर्य प्राप्त होण्यासाठी, किंवा एखादी बाब, एखादा व्यवहार हा 100% घडून येणार आहे किंवा घडून आणावयाचा आहे यासाठी करार केला असतो. आणि करार हा बंधनकारक असतो. बरोबर की नाही? समजा करारच केला नाही तर खरेदीदार विक्रेता, म्हणजे कच्च्या मालाची खरेदी करायची असेल किंवा एखादा विक्रेता असेल त्याने वस्तूंची खरेदी केली पाहिजे, याविषयीचे जर करार केले नाही तर भविष्यामध्ये कंपनी व्यवसाय यशस्वीपणे चालेलच असे नाही. आणि म्हणून करार करणं अपेक्षित आहे. करारामुळे काय होतं? निश्चितता प्राप्त होते. भविष्य काळामध्ये जे जे व्यवहार केले जाणार आहेत त्या व्यवहारांविषयीचा आपण खात्री देऊ शकतो. म्हणजे कधी मिळणार आहे, केव्हा काम पूर्ण होणार आहे, असा जर प्रश्न समोरच्या व्यक्तीने विचारला तर तिथे ठोसपणे, निश्चितपणे सांगता येतं की या दिवसात उत्पादन प्रक्रिया पूर्ण होणार आहे आणि या दिवसांमध्ये किंवा या वेळेमध्ये तुम्हाला वस्तू मिळणार आहेत. तात्पर्य काय आहे की करारांमुळे काय होते? एक प्रकारची निश्चितता प्राप्त होते. निश्चितता प्राप्त झाल्यामुळे मग जे खरेदीदार असतील किंवा विक्रेते असतील या सर्वांना हमी किंवा खात्री निर्माण होते की कंपनीच्या कामकाजापासून आपण आर्थिक व्यवहार करू शकतो किंवा त्यापासून नफा प्राप्त करू शकतो किंवा ग्राहकांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात याविषयी.
तर त्या संदर्भात काय म्हटलं, एक व्यक्ती कंपनीच्या सर्व करारांची माहिती नोंदणी अधिकाऱ्यास देणे अपेक्षित आहे. मग कंपनीने कोणकोणते करार केले आहेत हे संपूर्ण करार कुठे नोंदवणं अपेक्षित आहे, नोंदणी अधिकाऱ्याकडे. का तर नोंदणी अधिकाऱ्याकडे या करारांची नोंदणी केल्यानंतर या करारा व्यतिरिक्त एक व्यक्ती कंपनीला दुसरं कामकाज करता येत नाही आणि म्हणून संपूर्ण करारांची माहिती ही नोंदणी अधिकाऱ्याकडे असणं अपेक्षित आहे. पुढचं वैशिष्ट्य, एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त एक व्यक्ती कंपनीचा सभासद किंवा वारसदार म्हणून राहता येत नाही. बघा, एक व्यक्ती जी आहे ती एकापेक्षा जास्त एक व्यक्ती कंपनीचा सभासद किंवा वारसदार म्हणून राहू शकत नाही. मला या प्रश्नाचं उत्तर कोण देईल, मी वाट बघतोय. पुन्हा वाचा तुम्ही, एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त एक व्यक्ती कंपनीचा सभासद किंवा वारसदार म्हणून राहता येतं, याचं उत्तर काय असू शकेल. तुम्ही पाहिले की एका संचालकाला जास्तीत जास्त 20 कंपन्यांचं संचालक पद धारण करता येतं किंवा एक भागधारक किती कंपन्यांचं भागधारक धारण करू शकतो, सार्वजनिक कंपनीचा भागधारक. पण एक व्यक्ती कंपनीचा सभासद हा फक्त एकाच कंपनीमध्ये सभासद राहू शकतो, दुसऱ्या एक व्यक्ती कंपनीचा तो सभासद किंवा वारसदार म्हणून राहू शकत नाही. याचं कारण मला जाणून घ्यायचंय तुमच्या सगळ्यांकडून. येस, मी चॅट बॉक्स मध्ये तुमच्या उत्तराची वाट बघतोय. तुम्ही जर उत्तर दिलं नाही तर मी सांगणारच आहे, परंतु थोडासा विचार करून तुम्ही सांगू शकता. येस, एक व्यक्ती कंपनीचा जो सभासद आहे तो दुसऱ्या एक व्यक्ती कंपनीमध्ये सभासद किंवा वारसदार म्हणून राहू शकत नाही. येस, कुणी असेल का सांगणार, असू शकतं का कोणी सांगणार. जर कदाचित आपण अनम्यूट असतो तर तुम्हाला बोलता आलं असतं. व्हेरी गुड, एक उत्तर आलंय. तो व्यक्ती, ती व्यक्ती म्हणायचं बरं का, ती मग तुम्ही ते म्हणू नका, मग त्या व्यक्तीला ती कसं म्हणायचं, त्याचाच प्रॉफिट बघतो. कुठे पाहतो, कुठे पाहतो त्याचाच प्रॉफिट, तो व्यक्ती त्याचाच प्रॉफिट बघतो. दुसऱ्या कंपनीसाठी ती प्रॉफिटचा विचार नाही करणार ना. अच्छा, ठीक आहे. ओंकारने छान उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय, पण ते 100% बरोबर आहे असं मात्र नाही. आज मी तुमचा अटेंडन्स घेतलेला नाही बेटा. आता 77 स्टुडंट्स आहेत तिथे. तुम्ही तुमचं नाव आणि रोल नंबर, तुमचं जे प्रोफाईल आहे व्हॉट्सअपचं किंवा व्हॉट्सअपच्या अबाउट मध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव आणि रोल नंबर तिथे नोट करू शकता. लक्षात घ्या. ठीक आहे, ओंकारने उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय, अभिनंदन ओंकार तुझं. बट त्यामध्ये मी ऍडिशन करतोय फक्त. हे बघा, एक व्यक्ती कंपनीचा जो सभासद आहे तो एकटाच एक व्यक्तीच्या कामकाजासाठी जबाबदार असतो. म्हणजे कंपनीचं संचालन कोण करतो, एक व्यक्ती कंपनीचं संचालन, एक सभासद. मग त्याला संपूर्ण वेळ त्यामध्ये व्यस्त करावा लागतो, म्हणजे व्यस्त राहावं लागतं एक व्यक्ती कंपनीच्या कारभारामध्ये. समजा तो दुसऱ्या एक व्यक्ती कंपनीचा सभासद झाला तर त्याला काय करावं लागणार आहे, या कंपनीचं कारभार सोडून किंवा संचालन सोडून दुसऱ्या व्यक्तीच्या कामकाजामध्ये लक्ष करावं लागेल आणि ते फिजिकली पॉसिबल नाही. म्हणजे एका वेळी एकच काम व्यवस्थित होऊ शकेल, बरोबर ना. एक व्यक्ती कंपनी जी आहे ती एका वेळेला फक्त एकाच कंपनीला न्याय देऊ शकते, कारण त्याला पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करावं लागतं. त्या एक व्यक्ती कंपनीचं संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन त्या ठिकाणी करावं लागतं आणि त्यामुळे त्या व्यक्तीकडे पुरेशी वेळ दुसऱ्या कंपनीसाठी, एक व्यक्ती कंपनीसाठी नसते आणि तो आपली वेळ दुसऱ्या कंपनीसाठी देऊ शकतो. आणि म्हणून काय म्हटले ते, एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त एक व्यक्ती कंपनीचा सभासद म्हणून काम करता येत नाही किंवा जास्त कंपन्यांचे वारसदार म्हणून कामकाज पाहता येत नाही. आले लक्षात तुमच्या, कारण त्याला पूर्ण वेळ एक व्यक्ती कंपनीमध्येच व्यस्त राहावं लागतं. ओके, पुढे
ओके. अठरावं वैशिष्ट्य जे आहे ना ते आपण बघतो आता. अज्ञान व्यक्ती एक व्यक्ती कंपनीचे सभासदत्व स्वीकारू शकत नाही किंवा तो वारसदार म्हणूनही राहू शकत नाही. बघा म्हणजे आता पुन्हा मी प्रश्न विचारेल, अज्ञान व्यक्ती एक व्यक्तीचं सभासदत्व का स्वीकारू शकत नाही किंवा तो वारसदार म्हणून का राहू शकत नाही? कारण सांगू, कारण सांगू, तुम्ही सांगणार आहात? येस, उत्तराची वाट बघू मी. अज्ञान व्यक्ती एक कंपनीचं सभासदत्व किंवा वारसदार म्हणून तो राहू शकत नाही, सभासदत्व स्वीकारू शकत नाही. येस, मी सांगतो. हा, एक उत्तर आलंय, लॅक ऑफ नॉलेज. हो सर सांगा. ओके, ठीक आहे, ठीक आहे. तो अज्ञान असतो म्हणजे त्याच्याकडे पुरेसं ज्ञान नाहीये, हे 100% खरं आहे. पण त्याच्याकडे ज्ञानाचा अभाव आहे म्हणून तो काम करू शकत नाही असं मात्र अजिबात नाही. कायद्यानेच त्याला अज्ञान ठरवलेलं आहे. एखादी लहान व्यक्ती किंवा लहान मूल सुद्धा खूप हुशार असू शकतं, पण कायद्याने त्याला प्रतिबंध घातलेला आहे. कायद्याने तो त्या कंपनीचं कामकाज करू शकणार नाही. इथे बघा, अज्ञान व्यक्ती एक व्यक्ती कंपनीचे सभासदत्व करू शकत नाही किंवा वारसदार राहू शकत नाही. त्याचं कारण की एक व्यक्ती कंपनीलाच कंपनीचं कामकाज करावं लागतं आणि अज्ञान व्यक्ती ज्ञानाच्या अभावामुळे, मित्राने सांगितल्याप्रमाणे ज्ञानाच्या अभावामुळे किंवा पुरेसं ज्ञान त्याला अवगत नसल्यामुळे तो एक व्यक्ती कंपनीचं संचालन व्यवस्थित करू शकणार नाही आणि म्हणून त्याच्याकडे अज्ञान व्यक्तीकडे त्या कंपनीचं सभासदत्व किंवा वारसदार हे पद दिलं जात नाही. पुढे, एक व्यक्ती कंपनीला गैर बँकिंग व्यवसाय करता येत नाही. गैर बँकिंग व्यवसाय म्हणजे काय? चॅरिटी, म्हणजे जिथे पैशाचा संबंध येत नाही ना, आर्थिक उलाढाल येत नाहीये, अशा प्रकारचा व्यवसाय त्या ठिकाणी करता येत नाही. म्हणजे पैशाशी निगडीत व्यवहार जे आहेत हेच व्यवहार त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आता 1 मिनिट राहिल्यावर का बेटा, 1 मिनिटापेक्षा पटकन संपवतोय. एक व्यक्ती कंपनीच्या स्थापनेपासून किमान 2 वर्ष पूर्ण होईपर्यंत तिच्या दुसऱ्या कंपनीत रूपांतर सुद्धा करता येत नाही. नंतर एक व्यक्ती कंपनीच्या स्थापनेच्या वेळी संभाव्य सभासदाला घटनापत्रकावर सही करावी लागते. त्या सभासदाचा मृत्यू झाल्यास, तो वेडा झाल्यास, दिवाळखोर झाल्यास किंवा इतर कारण